नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिउदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची रामकृष्ण हरी. विचार चंद्रोदय नावाचा आपला पाठ चालू आहे आणि याच्यामध्ये द्वितीय प्रकरण चालू आहे. द्वितीय कला म्हणतात त्याला, नाही का. चंद्रोदय म्हटलं की चंद्र आहे शब्द आणि त्यामुळे त्याच्या असतात त्या कला, बरोबर. सागर म्हटलं की त्याच्या लहरी असतात, त्यामुळे तिथं तरंग. विचार सागर शब्दांना तरंग शब्द आहे. तरंग प्रकरणाचे नाव तरंग आहेत. तसं हिथं चंद्रोदय आहे म्हटल्यावर हिथं कला नाव आहे. वृत्ती प्रभाकर म्हटल्यावर प्रकरणांची नावं काय पाहिजेत? सूर्याच्या संबंधातलं आहे ना वृत्ती. जसं विचार सागर सागर संबंधात आहेत, त्यामुळे त्याचं नाव आहे तरंग प्रकरणाचे. चंद्रोदय आहे त्यामुळं कला, चंद्राच्या कला असतात. मग सूर्याच्या बाबतीत आता काय पाहिजे? प्रकाश. काय पाहिजे? प्रकाश. म्हणून वृत्ती प्रभाकरमध्ये प्रकरणांची नावं प्रकाश आहेत. प्रथम प्रकाश, द्वितीय प्रकाश अशी नाव आहेत. तसं इथं कला नाव आहे. द्वितीय कला प्रपंच आरोप अपवाद. कोणती कला आहे? प्रपंच आरोप आणि अपवाद. आपण ती रूपता काल आपण जरासा याचा विस्तार बघितला आहे. म्हणजे पहिलं मनहर छंदामध्ये आता प्रश्न केलेले आहेत. शुद्ध ब्रह्म विषय प्रपंच का आरोप कैसे हुआ है? वास्तविक ब्रह्म शुद्ध आहे, मग प्रपंचाचा आरोप कसा झाला? तू म्हणताय की दोरीवर भासलेला सर्प आहे. दोरीवर भासला काय? सर्प. मग दोरीवर सर्प भासल्याप्रमाणे जगत स्वरूपावर प्रतीतीला येतं. भ्रम आहे, वास्तविक सर्प नाही आहे. तसं मूळ शुद्ध ब्रह्म्याच्या ठिकाणी प्रपंच हा कसा भासला, नाही का. काय आरोप? प्रपंच का आरोप कैसे हुआ आहे हा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न पण कळायला पाहिजे बरं. म्हणजे इथं प्रश्न कळाला तुम्हाला की प्रपंचाचा आरोप कसा झाला. प्रपंच म्हणजे जगदरूपी प्रपंचाचा आरोप ब्रह्म्यावर कसा झाला. मूळ तर शुद्ध ब्रह्म आहे, त्याच्यावर प्रपंच आरोप कसा झाला. तर अनादि शुद्ध ब्रह्म के विषय अनादि कल्पित प्रकृति है. तिस प्रकृति का ब्रह्म के साथ अनादि कल्पित तादात्म्य संबंध है. कहिए कल्पित भेद सहित वास्तव अभेद संबंध है. बघा की हे कधी झाला याची सुरुवात आपण जर बघायला गेलो तर ह्याला सुरुवात नाही म्हणतात, अनादि शब्द आहे. कुठला शब्द आहे? अनादि. आपण नेहमी म्हणतो की अज्ञानाला सुरुवात नाही. आपल्या डोक्यावर केस किती आहेत माहिती आहे का? नाही. कधीपासून माहीत नाही? हेच माहीत नाही. बरोबर ना. हेच माहीत नाही, याचं नाव आहे अज्ञान. आणि ही केव्हापासून आहे? अनादि आहे, त्याला सुरुवातच नाही. बरोबर. तसं अनादि शुद्ध ब्रह्मामध्ये अनादि कल्पित प्रकृती आहे. अनादि कल्पित आहे. ही पण प्रकृती कल्पितच आहे, वास्तविक ती नाही. अनादि आहे, याच्या भ्रमाला सुरुवात नाहीच आहे, कल्पित. तीस प्रकृती का ब्रह्म के साथी अनादि कल्पित तादात्म्य संबंध आहे. आणि त्या प्रकृतीच्या मध्ये भ्रमी त्याचा जो संबंध आहे, कुणाचा संबंध सांगा? अनादि कल्पित तादात्म्य संबंध आहे. कल्पित आहे आणि तादात्म्य म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळा नाही, तदाकार. जसं पाण्यावरती येते लाट आणि पाणी वेगळं आहेत का? नाही. पण काय, त्याच्यावरतीच वेगळी प्रतीतता आल्यामुळं, बरोबर ना, त्याच्यामध्येच भ्रम उत्पन्न होणारे आकार तयार आहे. भ्रम उत्पन्न होणारा काय आहे? आकार तयार आहे. पाण्यापेक्षा वेगळं वाटायला लागते लाट, नाही का. नाहीतर पाणी आणि लाट आपण एकच आहे, पण पाण्यापेक्षा काय वाटली? वेगळी. का वाटली वेगळी सांगा? लाट आहे म्हणून. त्यात फक्त काय झालं? वाऱ्यानं त्याच्यात तरंग तयार केले. वाऱ्यानं काय झालं? तरंग तयार. मग तरंग आणि पाणी ह्यात वेगळेपणा नाही आहे. तसं ब्रह्म आणि जीवरूपता, जगदरूपता ही जी आपल्याला कल्पित रूपता प्रतीतीला येते, भेदानं येते तोपर्यंत ते कल्पित रूपता आहे. आपण जगतामध्ये व्यवहार करतो, वावरतो, तोपर्यंत भेद आहे. पण अनुभूतीच्या ठिकाणी ते राहत नाहीत. म्हणजे तुम्ही म्हणाल की ते अनुभवापर्यंत जायचं आहे का? जायचं आहे आपल्याला, पण ज्ञानानं, फक्त ज्ञान करून घ्यायचं आहे. त्याला काय आपल्याला काय मोठं काम? आता दोरीवरचा सर्प आहे, त्याला घालवायचं असेल तर दोरीचं ज्ञान, मग सर्पाचं ज्ञान, भीती अजूनही राहिली तर काय हरकत नाही. कुठंपर्यंत राहील? शेवटी दोरीचं ज्ञान झालं की हळूहळू भीती काय होणार? कमी होणार. तुम्ही म्हणा हळूहळू कशी? दोरीचं ज्ञान झाल्यावर कायमची भीती गेली की
नाही का. कायमची भीती गेली की, पण कायमची भीती गेली असली तर मनात एक भाव राहतो की सर्प बघितलेला, म्हणजे त्या जागेत गेल्यावर सुद्धा सर्पाची मस्तिष्कामध्ये काय आली, कल्पना आली, आठवण आली का नाही. म्हणजे दोरी जरी म्हणून वाटलं तरी संस्कार मात्र अजून थोडेसे काय आहेत. मग ते संस्कार आहे तोपर्यंत शरीर आहे, भाव आहे, जगदरूपता आहे, पण ते त्या अनुभूतीच्या ठिकाणी स्थिर आहेत. बरोबर. वारंवार तिची स्मरणता पाहिजे की एक लक्षात घ्या, आत्ता आपण बसलोय ह्या ठिकाणी. पहिला वेदांत समजून घ्यायचा असला तर बसलेल्या ठिकाणचा भाव कसा पाहिजे याचं वर्णन. आपण आता बसलोय, त्या बसलेल्या ठिकाणी आपल्यात अनेक कल्पनांचा काहोर आहे, नाही का. काय आहे, कल्पनांचा काहोर. तर मी कोण आहे एवढा विचार फक्त आपल्याला करता आला पाहिजे. मी कोण आहे, मी बघणारा आहे म्हणून प्रतितीला यायला का नाही यायला लागले. मी कुणाचा तरी अनुभव घ्यायला लागलो, मी जगाकडं बघायला लागलो म्हणून लोक दिसायला लागले. मी कानानं ऐकतोय म्हणून ऐकायला लागले. बरोबर ना. शब्द सगळ्यात काय महत्त्वाचं आहे, बघणारा का बघितलं जाणाऱ्या वस्तू. बघणार आहे, मग जो बघतोय त्या बघण्याला सुद्धा तो साक्षी व्हायला पाहिजे. आता पुढे जाऊन देहत्रयी दृष्ट्याच्या वेळी बघता येईल आपल्याला, त्रिदेहांचा दृष्टा, त्यावेळी बघणाऱ्यांचा सुद्धा साक्षीत्व भाव, हे साक्षीपणा पाहिजे. आपल्याला चांगले विचार येतील, वाईट विचार येतील, या सगळ्याला आपण साक्षी बनलो की चांगले विचार आपण घेणार, वाईट विचारांना सोडून देणार. फक्त काय पाहिजे, साक्षीत्व भाव आपल्यामध्ये उतरला पाहिजे. बरोबर ना. म्हणजे मी साक्षी असं पुढे येईल आपल्याला. इथं का सांगायचं, कल्पित भेद वास्तविक अभेद असं असणारं स्वरूप आहे. आणि ते कल्पित भेद कवापासून आहे म्हणाल तर अनादी, याला सुरुवात नाही. सर्प वर्ण पडला, झाडावर बसलेला, झाडाखाली बसले वर्ण सर्प पडला, अचानक सर्प म्हणून आपण ओरडायला, असं होतं, लगेच टाकून देतो. बरोबर ना. का असं म्हणत बसलोय कुठल्या जातीतला आहे, किती जुना असेल, हे कुठनं आला, एवढं सगळं बघत बसत नाही त्यावेळी आपण. का, मिळाला की काय करतो आपण, फेकून देतो का नाही सांगा. तसं आहे, हे अज्ञान आहे. हे अज्ञान आहे, ते अज्ञान नावाची गोष्टच जेव्हा पारमार्थिक सत्तेत गेले की राहत नाही. अज्ञान हे अज्ञानच रूपात आहे. त्यामुळे त्याच्या एकदा कळालं की ते निवृत्त कसं व्हायल त्याचा विचार आपला झाला पाहिजे. बरोबर ना. कधीपासून आलं, केव्हा आलं, याच्या मागला हिशोब करायला गेलं तर त्याची सुरुवात काय मिटू शकत, पण आहे नव्हता निवृत्त होणं गरजेचं आहे. नव्हता निवृत्त होणं. तरी पण शास्त्रकारांनी आपल्याला सोपा विषय सांगितलाय की अनादी, ह्या अज्ञानाची सुरुवात काय आहे, अनादी. प्रकृती कशी आहे, अनादी आहे प्रकृती. त्याचबरोबर ब्रह्म कल्पित संबंध आहेत, हे कल्पित भेद वास्तविक अभेद आहे. वास्तविकरित्या अभेद आहे, कल्पित भेद आहे. या प्रकारची ही चिंतन आहे. कळालं इथपर्यंत. ही चिंतनाकडे बघा. सो प्रकृती माया अविद्या तम प्रदान प्रकृति रूप करी विभागो पावती है. तिनमें जो सत्व शुद्ध सत्व गुण युक्त सो माया है और मलिन सत्व गुण युक्त सो अविद्या है और जो तमगुण को मुख्यताकारी युक्त है सो तम प्रधान प्रकृती है. तीन रूपता समजून जायचं आहे. एक माया, एक अविद्या आणि तम प्रधान प्रकृती. वास्तविक एकच आहे, पण गुणांच्या भेदामुळे यांच्यामध्ये भेद पडतो. आपलं झालं वाटतं हे जरासं मागल्या वेळी झाले काय. हां बरोबर. माया, अविद्या आणि तम प्रधान प्रकृती. माया कशाला म्हणायचं, शुद्ध सत्व गुण आहे. शुद्ध सत्व गुणाची जी उपाधी आहे, सत्य सत्व गुणाने युक्त असणारी, तिचं नाव आहे माया. विशुद्ध सत्व गुणाने युक्त असणारीला काय म्हणायचं, अविद्या. आणि तमप्रधान प्रकृती आहे, तमगुणांनी प्रधानता आहे, तिला म्हणतात प्रकृती. बरोबर आहे. तीन झाल्या. आता मूळ आहे ब्रह्म, पण हा जो कल्पित भेद आहे ह्या तिन्ही रूपामध्ये जी प्रकृती रूपात आहे ती तीन रूप त्रिगुणांनी युक्त आहे. सत्व, रज, तम, त्रिगुणात्मिका प्रकृती. त्यातल्या शुद्ध सत्व गुणाची रूपता उपाधी जी आहे ती माया आहे. विशुद्ध सत्व गुणांनी उपाधी आहे ती अविद्या आहे. आणि तमप्रधानता आहे, तिला काय म्हणायचं, प्रकृती. तमोगुण प्रधान प्रकृती. तीन रूपता कळाल्या. आपली जी उपाधी आहे तिला अविद्या म्हणायची. ईश्वराची जी उपाधी आहे तिला माया म्हणायचं. आणि जे प्रतितीला जगत रूपात येतं हे सगळं जगत जे दिसतंय हे सगळं, ही तमप्रधान प्रकृती आहे. बरोबर ना. जी प्रकाशक आहे ती अविद्या माया उपाधी नियुक्त आहे. प्रकाश कारण तिच्यामध्ये सत्वगुण आहे
आणि सत्वाची स्वभावता प्रकाशत आहे. त्यामुळे जीवाला कळतं, या वस्तूला कळतं काय मी कोण आहे, कारण तमप्रधान प्रकृती. ह्या वस्तूला कळतं का मी कोण आहे. जगत जे प्रतीतीला व्यवहारात येतं त्याला कळतं काय मी कोण आहे, नाही कळत. का, कारण तमप्रधान प्रकृतीत आहे. ती दृश्य आहे, तो विषय आहे. आणि आपण जीव जो आहे, ब्रह्म आहे, ते काय आहे, विषयी आहे. पण त्यामध्ये ही सत्वगुणांची आवृत्त असल्यामुळं तिला माया म्हणतात. शुद्ध सत्व माया, विशुद्ध सत्व अविद्या. बरोबर ना. ही 3 रूपता इथं सांगितलेली आहे. शुद्ध सत्वगुणयुक्त सो माया है, मलिन सत्वगुणयुक्त सो अविद्या है, और तमगुण की मुख्यता कार्य युक्त है सो तम प्रधान प्रकृति है. माया विषय जो ब्रह्म का प्रतिबिंब है सो अधिष्ठान और माया सहित जगत करता सर्वैश्वर कहिए. आत्ता सांगितलेलं तेच आहे. मूळ ब्रह्म आहे, त्याचं मायेमध्ये प्रतिबिंब असेल तर त्याला काय म्हणायचं, ईश्वर म्हणायचं, जगतकर्ता म्हणायचं. बरोबर ना. ईश्वर आणि जगतकर्ता अर्थ कळाला. पुढं आपण जाऊ. जर कळत असेल तर पुढं जाऊ, कळत नाही तिथं मात्र आपण विस्तार करू. चालेल, चालतंय. बघा आता, अविद्या विषय जो ब्रह्म का प्रतिबिंब है सो अधिष्ठान कूटस्थ और अविद्या सहित भोक्ता अल्पज्ञ जीव कहिए. अविद्या विषय, अविद्येमध्ये प्रतिबिंबित जे ब्रह्म आहे त्याला काय म्हणायचं, अविद्यासहित भोक्ता अल्पज्ञ जीव कहिए. अविद्यासहित भोक्ता ना, अल्पज्ञ, कमी जाणणारा, ईश्वरासारखा सर्वज्ञ नाही आहे आणि कमी जाणणारा, आणि तो जगतकर्ता आहे आणि सर्वज्ञ आहे. आणि जीव कसा आहे, भोक्ता आणि अल्पज्ञ अशा रूपात बघू शकते ना. सो ईश्वर और जीव भी अनादि कल्पित है. हे दोन्ही पण, ज्याला ईश्वर आपण म्हणतो म्हणजे कल्पितता, ईश्वर हा माया उपाधीने युक्त असल्यामुळं हेही कल्पित रूपता ईश्वर नाव दिलं. जीव ही कसं नाव आहे, वास्तव आहे का कल्पित आहे, अविद्या उपाधीने युक्त आहे म्हणून त्यांचं नाव जीव दिलं. बरोबर ना. त्यामुळे ही कल्पित भेद आहेत. कल्पित एक सो ईश्वर जीव भी अनादि कल्पित आहे. एक वेळचे नाही तर अनादि, याला सुरुवात नसणारी कल्पितता आहे. तिनमें ईश्वर की उपाधि माया एक है और अपेक्षित व्यापक है. ईश्वराची उपाधी एक आहे आणि अपेक्षित व्यापक आहे. अपेक्षित व्यापक म्हटले, नुकती व्यापक नाही, सापेक्ष व्यापकता. कारण जीव म्हणतो ना ही मर्यादितता आहे, देशकृत जीवाला आहे आणि तो दृष्टी करतो की ही व्यापकता. पण व्यापक हा शब्द सुद्धा अपेक्षाकृतच आहे, नाही का. त्यामुळे इथं माया एक है और अपेक्षित व्यापक है, तिससे ईश्वर भी एक है और व्यापक है. त्यामुळे ईश्वर सुद्धा काय आहे, व्यापकत्वानं, जो जगतकर्ता ज्याला म्हटलं जातं तो कसा आहे, जगतकर्ता रूपामध्ये कसा आहे, तो एकच आहे. त्याच्या विभूती अनेक आहेत, त्याची रूप काय आहेत, अनंत अवतार घेसी भक्ताकारणे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवर. पण त्या सगळ्यांचं जे मूळ कारण रूपता ईश्वर म्हणून जो आहे तो काय आहे, एक आहे. बरोबर ना. आता ईश्वर भी एक ही और व्यापक है, तो पण व्यापक आहे. क्षत्रिय और शूद्र रूप मंत्री न से ब्राह्मण राजा की नाई जो रजतम में दबे है नहीं, किंतु रजतम को आप दबावे, ऐसा सत्वगुण शुद्ध सत्वगुण है. हे काय मध्येच काय असं आहे काय, बरोबर, ठीक आहे. 38 नंबर शुद्ध सत्वगुण युक्त सो माया आहे. आता शुद्ध सत्वगुणायुक्त असणारी जी माया आहे, क्षत्रिय और शूद्ररूप मंत्री से ब्राह्मण राजा की नाही, जो रजतम से दबे नहीं किंतु रजतम को आप दबावे, ऐसा सत्वगुण शुद्ध सत्वगुण आहे. शुद्ध सत्वगुण कुणाला म्हणायचं याची व्याख्या केलेली आहे. शुद्ध सत्वगुण कुणाला म्हणायचं, जो रज आणि तमानं आवृत नाही, स्वतःच त्यांच्या काय आहे, त्यांच्याही अधिष्ठित आहे, स्वतःही त्यांच्या काय आहे, त्यांना अधीन करू नये, ताब्यात ठेवतो. आणि ह्याचा विस्तार बघायचा असला सत्व रजतम, तर याचा विस्तार 14व्या अध्यायात गीतेच्या मिळेल आपल्याला. म्हणजे विशेष स्वरूपात तिथं वर्णन केले की सत्वाची अधिकता होते तेव्हा रजतम काय होतात, लोप रूपात होतात. जेव्हा रजाची अधिकता होते सत्व आणि तमाला लुप्त करतात, आणि तमाची अधिकता प्रतीला येते त्यावेळेस सत्व आणि रज काय होतात, लुप्त होतात. एखादा मोठा, आता ह्यो प्रकाश आहे म्हटल्यावर बाकीचे प्रकाश काय होणार, कमी होणार. पण त्यांची मोठेपणा त्यांचा प्रकाश वाढवला तर हे प्रकाश काय होणार, आता हे सूर्यापुढे ह्याचा काय होणार, कमीच होणार ना. म्हणजे त्याच्यामध्ये काय समजलं का अर्थ, की एकाची अधिकता झाली की दुसरा आपोआपच काय होतं, कमी होतं.
मग दुसऱ्याचे अधिक झाले की तो काय होतो, कमी होतं. तसं सत्वाचे सामर्थ्य तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अनिर्षी. त्यामुळं परमार्थामध्ये कशाचं सामर्थ्य आहे, सत्वाचं. सत्व गुणाने युक्त, त्याच्यामध्येही शुद्ध सत्व गुणाने युक्त असणारी कोण आहे, माया. बरोबर ना, ही माया उपाधी. हिचं हिचं वर्णन केलं. जो रजतम दबावे नाही किंतु शुद्र रूप दोनू राजकुमारन से ब्राह्मण रूप एक मंत्री की नाही रजतम से आप दबे. रजतमाला दावत नाहीये तर रजतमापासून आपणच दबला जातो, तो मलिन सत्वगुण. हे मलिन सत्वगुणाचं त्या ठिकाणी विस्तार केलेला आहे. दबे हे ऐसा सत्वगुण मलिन सत्वगुण. शुद्ध सत्वगुण आणि मलिन सत्वगुणातला थोडासा फरक सांगितलाय. म्हणजे रजतमाला आपण वास्तविकरित्या शुद्ध सत्वगुणाच्या ठिकाणी रजतमाचा प्रवेशच नाही म्हणाल गेला. तो त्याला लुप्त करूनच असतो, फक्त तो त्याच्या अधीन असतो. तमाचा स्वीकारही करू शकतो तो. म्हणून तर प्रकृती ह्या जगदरूपतेची करण्याकरता ईश्वराच्या आज्ञेनं तमगुणा प्रधान प्रकृतीची रूपत आहे. ईश्वराच्या आज्ञेनं, अर्थ कळाला का बघा, शुद्ध सत्वगुण असणारी जी उपाधी आहे ती रज आणि तमगुणांच्या आधीन नाही तर आरूढ उपाधी, आरूढ आहे. त्यामुळं ईश्वर जो आहे तो रजतमाच्या आधीन होत नाही. उलट स्वीकृत तमाची कशी आहे, तद्भोगाय ईश्वर आज्ञा व्यत पवन तेंजा भूभूतांजज्ञ. तद्भोगाय म्हणजे त्या जीवाच्या कर्मफळ भोगाकरता तो काय करतो, प्रकृतीची रूपता तयार करतो. बरोबर ना. मग तो त्यांच्या अधीन झाला का आरूढ आहे, तो त्या रजतमाच्या अधीन नाही. रजतमाचा स्वामी आहे म्हणजे तो ते रजतम त्यांच्या अधीन आहे. तेव्हा वाटेल त्यावेळी ते स्वीकार करू शकतात त्या गुणाचा, पण ते स्वीकार करत नाहीत. फक्त जीवाच्या कर्मफळ भोग देण्याकरता त्या जगदरूपाची प्रकृतीचा तयार करतात ईश्वर. बरोबर ना, इथपर्यंत आहे. आता हे सत्वगुणांनी हिचा विस्तार फक्त केला. ह्या माया शब्द करी माया ओ तम प्रधान प्रकृति, इन दोनों ईश्वर की उपाधिन का ग्रहण है तीन में. या जो माया प्रकृती आहे ना, माया शब्द करी माया ओ तम प्रधान प्रकृती, तमाने प्रधान असणारी प्रकृती ती माया उपाधीने युक्त आहे. तम प्रधान माया शब्द न करी माया आणि तम प्रधान प्रकृती, इन दोनों ईश्वर की उपाधिन का ग्रहण है तीन में. दोन्हीही ईश्वराची उपाधी ग्रहण आहे. एक आहे उपाधी, दुसरा आहे तिचा ग्रहण त्या ठिकाणी ईश्वरानंच केलेलं आहे. तमप्रधान प्रकृती जीवाचे का ईश्वराचे, वास्तविक ईश्वराची माया उपाधी आहे, शुद्ध सत्वगुणान उपाधी आहे. पण तम प्रकृतीची काय केलेली आहे, जीवाच्या करता त्याची आज्ञेनं स्वेच्छा एकलेनं कंटवेची म्हणून येणे असे एक वर्णन आले. किंवा एकोहम बहुश्यामह, एकच मी असलो तर काय व्हावं, जगदरूपानं यावं. अशा प्रकारची आज्ञा आहे, त्याची स्वेच्छा आहे, आज्ञा आहे नाही का, ईश्वर आज्ञा. म्हणून पहिले तो ईश्वर रूपतच आहे, पण तो काय होतो, जगदरूपाला येतो. जगदरूपतेची रूपता फक्त तिच्या आज्ञेनं तमप्रधान प्रकृतीचा स्वीकार करावा. तमप्रधान प्रकृती जी आहे ना, ही जगदरूपानं नटायचं असेल, देवच आहे ना प्रत्येक ठिकाणी, कणाकणात कोणाची रूपत आहे, त्याचीच आहे. फक्त जीवाकरता तो भेद आहे, पण देवाला माहिती आहे ही काय आहे. म्हणजे देवाची तम प्रकारता तो आधीन नाही, तो आरूढ आहे. म्हणून आहे त्याची शुद्ध उपाधीच आहे. कोण आहे, माया. ती पण स्वीकृत आहे. अजोपि सन्न वेयात्मा भूतानाम ईश्वरोपि सन्न प्रकृती स्वामधिष्ठाय सम्मोम्यात्म माया. असं 4थ्या अध्यायात वर्णन केलंय. मी जगदरूपानं प्रतीतीला येतो. ह्या माया शब्द माया उपाधि को लेके ईश्वर कुलाल की न्यायी जगत का निमित्त कारण है. आता माया उपाधीला घेऊन ईश्वर हा कुलालाप्रमाणे जगत का कारण आहे. कुलाल म्हणजे कुंभार. कुंभार घटाकरता कसा कारण आहे, निमित्त कारण आहे हे ना. कुंभारांद्वारा घट बनतो, बरं, घडा आहे घट. तो घट बनला, याला कारण कोण आहे, कुंभार आहे. पण तो कुंभार कसा कारण आहे, निमित्त कारण आहे नाही का. पण त्याला उपादान कारण कोण आहे, माती. माती नसेल तर घडा नाही तर माती नाही. बरोबर ना. उपादान कारण आणि निमित्त कारणचा अर्थ कळाला का बघा.
निमित्त कारण आणि उपादान कारण. माया उपाधी के लेके ईश्वर कुलाल की नाही, कुलाला प्रमाणे, कुलाल की नाहीचा अर्थ काय होणार, प्रमाणे. न्यायी, न्यायीचा अर्थ काय, प्रमाणे, न्यायाने किंवा प्रमाणे. जगत का निमित्त कारण है, जगताचं निमित्त कारण ईश्वर आहे. तम प्रधान प्रकृति को लेके ईश्वर मृतिका की नाही जगत का उपादान कारण है. आता माया ही उपाधी आहे आणि तम प्रधान ही उपाधी आहे, बरोबर ना. माया उपाधीनं ईश्वर हा जगताचं निमित्त कारण आहे, कुलाला प्रमाणे म्हणजे कुंभाराप्रमाणे, बरोबर. माया नावाच्या उपाधीला घेऊन ईश्वर हा जगताचं निमित्त कारण आहे, बरोबर. आणि प्रकृती तमप्रधान प्रकृतीला घेऊन ईश्वर हा जगताचं उपादान कारण. इथपर्यंत कळालं. त्याला वाटलं जगत रूपात व्हावं, इच्छा व्हायला, प्रकाश व्हायला. प्रकाश माया उपाधीने युक्त असली की प्रकाशत आहे आणि तमप्रधान प्रकृती रूपता, नाही का. आता लाट आहे, लाट आहे, गार आहे आणि पाणी आहे. उदाहरण करा, सोपं आहे. लाट आहे, गार आहे आणि पाणी आहे. मूळ पाणी ब्रह्मरूप समजा, त्याच्यावर आली काय, लाट, ठीक आहे. लाट आहे, लाट आणि ब्रह्म वेगळं आहेच की नाही, भ्रम प्रतिदिला येतो ना. आणि एकदम घनत्व आली, त्याचं नाव काय आहे, गार आहे. आता गार म्हणजे काय आहे, गार म्हणजे पाणीच आहे. गार म्हणजे काय आहे, पाणीच आहे. मग तसं जगद रूपता जी प्रतिदिला नाही, त्याच्यात ईश्वराशिवाय दुसरं काय, तो ईश्वरच आहे. फक्त तो उपादान कारण आहे. उपादान म्हणजे जसं मातीतल्या घटातली माती काढली बाजूला तर मातीनं घट नाव शिल्लक राहत नाही, तसं यामध्ये विष्णुमय जग. विष्णुमय शब्दाचा अर्थ स्वरूपत्वेनं, त्यातला विष्णू शब्द काढता येत नाही, उपादानत्वच म्हणा. म्हणून प्रधान प्रकृतीला घेऊन, तम प्रधान प्रकृतीला घेऊन ईश्वर कोण आहे, उपादान कारण. दोन्ही निमित्त कारण ही तोच आणि उपादान कारण तोच. एक उदाहरण आम्हाला दिलं जायचं, पंचदशी इतका कुठेतरी आले बघा, की ज्याच्यामध्ये सांगितलं की एक किडा असतो, उर्णदाबीचा, त्या किड्याचं वर्णन आलेलं आहे की जो काय करतो, असं मागं धागा ही करतो तयार, कोष्टीरूप धागा करतो का नाही तयार. आता तो धाग्याच्या रूपात बघायला गेला तर तो काय आहे, शरीर उपादानानं उपादान, शरीर उपादान रूपात आहे. आणि तो जीव रूपानं बघायला गेला तर तो काय आहे, निमित्त. तो नाही का, जीवत्व रूपानं, शरीर रूपानं उपादान आहे, पण जीव रूपानं निमित्त आहे, बरोबर ना. तसं आहे की ईश्वर हा जगरूपात स्वतःच झाला म्हणायला काय हरकत नाही. जगरूपता, त्याच्याशिवाय दुसरं जगदरूप नावाची गोष्ट काय असेल, म्हणून त्याची माया म्हणतात आपण. हे जे आपल्याला त्याची काय आहे, माया. माया शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो. म्हणजे जो मूळ माया शुद्ध सत्वगुण आणि युक्त माया आहे, ते उपाधीशिवाय तो स्वतंत्र असे ईश्वर नाव त्याचं होत नाही आहे. आणि तोच ईश्वर जेव्हा तमप्रधान प्रकृतीची रूपता, तमप्रधान प्रकृती रूपता जीवाकरता उपस्थित करतो, तीही त्याची काय आहे, मायाच आहे. फक्त म्हणताना तमप्रधान प्रकृती म्हणतो, ती माया अघटित घटनापटी अशी माया. त्या मायेला काय होतो, जीव काय होतो, ह्या जगदरूपाला बघून, नाही का, जगदरूपाला बघून त्याला विषयांच्या अधीन जातो. विषयांच्या काय होतो, अधीन जातो, परांची खाणी होतो. पण त्याला हे कुठं माहित आहे की हे जे प्रतीतीला येत आहे, विपरीत येण्यापेक्षा ब्रह्मच सर्व आहे, ईश्वराची ताकद आहे. ईश्वर त्याला काय म्हणतात आपण, विश्वरूपात तोच होतो, वैश्वानर म्हणतात त्याला. अहम वैश्वानरो होतो, नाही का. एक असतो हिरण्यगर्भ, एक आहे ईश्वर, हिरण्यगर्भ आणि वैश्वानर, अशी 3 नावं पडतात. जगद रूपात स्थूल रूपानं बघायला गेलं तर त्याचं नाव वैश्वानर आहे. जर सूक्ष्म रूपात बघायला गेलं, सूक्ष्म इंद्रियांच्या रूपात येतनं व्यापकत्वानं, तर त्याचं नाव हिरण्यगर्भ. आणि त्याच्यापेक्षाही जर स्वरूपाच्या ठिकाणी बघायला गेलं तर त्याचं नाव माया उपाधीने युक्त फक्त असेल तर त्याचं नाव काय पडतं, जीव. व्यष्टी आणि समष्टी दोन्हीतला फरक आपण समजून जाऊ. म्हणजे यामध्ये इथं जे सांगितले ते मी विस्तार केला. तमप्रधान प्रकृति लेके ईश्वर मृतिका की न्यायी जगत का उपादान कारण है. मृतिका की न्यायी, माती त्या प्रमाणे, जो किसी का अपेक्षा से व्यापक होवे और किसी की अपेक्षा से परिचिन्न होवे, सो अपेक्षिक व्यापक कहिए. कोणाच्या अपेक्षेने व्यापकता आहे, कोणाच्या अपेक्षेनं परिचिन्नता आहे. त्यामुळं अपेक्षित व्यापक आहे ईश्वर. ईश्वर व्यापक आहे पण कसा आहे, अपेक्षित व्यापक. जैसे ग्रह जो है
सो घटाधिक की अपेक्षा से व्यापक है. उदाहरण दिले, घर आहे ते घटापेक्षाही व्यापक आहे. घटाच्या अपेक्षेनं घर व्यापक आहे नाही का. घटाच्या अपेक्षेने घट आहे, घडा आहे, त्याच्या दृष्टीनं घर काय मोठा आहे आणि घटा छोटा आहे. बरोबर ना. आता व्यापक आहे. और ग्राम की अपेक्षा से घर काय परिच्छिन्न आहे. मग परिच्छिन्न आणि व्यापक शब्दाचा अर्थ कळाला का. जे व्यापक नाही आहे त्याला परिच्छिन्न आणि जे परिच्छिन्न नाही त्याला व्यापक. म्हणजे घर जे आहे ते घट आहे की नाही. घटाच्या अपेक्षेनं घर व्यापक आहे, पण गावाच्या अपेक्षेनं घर हे परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न म्हणजे मर्यादित आहे. बरोबर ना. मग देशकृत परिच्छिन्नता, कालकृत परिच्छिन्नता, वस्तुकृत परिच्छिन्नता. कृत म्हणजे करण्यात. देशकृत परिच्छिन्नता म्हणजे देशानं मर्यादित आहे. कालकृत परिच्छिन्नता वेळेनं मर्यादित आणि वस्तुकृत परिच्छिन्नता एखाद्या वस्तूमध्येच मर्यादित. 3 रूपात आहेत मर्यादित. बरोबर ना. मग इथं आपण समजू की परिच्छिन्नचा अर्थ तुम्हाला कळाला. तसं व्यापक हे सापेक्ष आहे. कसं आहे. सापेक्षित व्यापकता आहे. इथपर्यंत कळालं ना. नाही ना कळालं. सापेक्षित म्हणजे अपेक्षा आहे. बघा आता घटाच्या अपेक्षा आहे. घटाच्या अपेक्षा आहे ना घर हे व्यापक आहे. घटाच्या अपेक्षेने म्हणजे घटाच्या प्रमाणे, घटाच्या दृष्टीने बघायला गेलं तर. बरोबर ना. घटाच्या दृष्टीने बघायला गेलं तर घर हे व्यापक आहे. बरोबर ना. आणि गावाच्या दृष्टीनं बघायला गेलं तर घर हे मर्यादित आहे, परिच्छिन्न आहे. मग आता मर्यादित आणि व्यापकचा अर्थ काय झाला. कुणाची तरी अपेक्षा आहे म्हणून त्याला व्यापक बोललं गेलं. घट तुलना, घटाची तुलना, अपेक्षा आहे. बघा पाप पुण्य सोपा विषय. अपेक्षा अपेक्षाचा अर्थ सोपा करूया आपण. बिंब आणि प्रतिबिंब ह्याचा अर्थ समजून जा की एक मोठंसं काय आहे खड्डा आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे. त्या पाण्यामध्ये काय आहे सूर्याचं प्रतिबिंब पडले. काय पडले. प्रतिबिंब पडले. आता सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडले, त्याचं आपण नाव काय दिलं प्रतिबिंब. बरोबर ना. त्याचं नाव आपण काय दिलं प्रतिबिंब. त्याचं नाव प्रतिबिंब आपण का दिलं कारण वर कुठंतरी बिंब आहे. बरोबर ना. त्या वर बिंब आहे म्हणून त्याचं नाव काय दिलं प्रतिबिंब. बिंबच नसेल तर प्रतिबिंब नाव दिलं का. म्हणजे सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलंय असं आपण म्हटलो का नाही. जर समजा प्रतिबिंब पाण्यात सकट गेलं म्हणजे उकाड्यात सूर्य जास्त तापला आणि काय झालं पाणीच आटवलं. आता काय गेलं पाणी गेलं, त्याबरोबर काय गेलं प्रतिबिंबही गेलं. पाण्याबरोबर प्रतिबिंब जर गेलं असेल तर आता त्या बिंबाचं नाव प्रतिबिंब होईल का. मग त्याचं नाव प्रतिबिंब नाही आहे म्हटलं, प्रतिबिंब दिसत नाही म्हटलं ह्याचं नाव बिंब तर कशाला ठेवायचं. बरोबर ना. त्याचं नाव प्रतिबिंबच दिसत नाही म्हटलं बिंब तरी नाव ह्याला कशाला द्यायचं. कारण बिंब नाव कशामुळे होतं प्रतिबिंबामुळे. बिंब नाव प्रतिबिंबामुळे होतं. तर ह्याचं नाव प्रतिबिंब इथं राहिलंच नाही तर त्याचं नाव बिंब तरी कशाला ठेवायचं. याचा अर्थ आहे की बिंब शब्द सापेक्ष शब्द बिंब आला. अर्थ कळाला का. सापेक्षीचा अर्थ कळाला का. हे आहे म्हणून तिथं बोललो. कुठंतरी जगात दुःख दिसतंय म्हणून ब्रह्म आनंद रूप आहे असं म्हणावं लागतं. नाहीतर त्याला आनंद स्वभाव स्वरूपातच आहे. नाही कुठंतरी दुःख रूप आहे, कुठंतरी असद आहे, कुठंतरी अज्ञान आहे. त्यामुळे ज्ञान शब्द तिथं त्याच्या दृष्टीनं तिथं ज्ञानरूप आहे असं म्हणावं लागतं. हे सापेक्ष शब्द. कुठंतरी पाप आहे म्हणून पुण्य शब्द. बघा दिवस शब्द आणि रात्र शब्द घेऊन बघा. सूर्याला विचारलं तुझ्याकडे दिवस झाला का रात्र. तो म्हणला रात्रच कुठं झाले दिवस झाला. त्याला म्हटलं कधी उजडलं तर तो म्हणणार रात्रच झालेलं नाही, त्या उजडायचा संबंध नाही आहे. त्यामुळे तिथं सापेक्ष भाव नाही. आणि हे दोन्ही सापेक्ष. दिवस शब्द सापेक्ष आहे, रात्रीला घेऊन शब्द दिवस. अर्थ सापेक्षाचा कळाला ना. तसं व्यापक जे आहे ना ते परिच्छिन्नाला घेऊन व्यापक शब्द आहे. त्याची व्यापकता आपण म्हणलो ना देव व्यापक आहे. अहो तो व्यापक आहे म्हटलं कुठंतरी परिच्छिन्न प्रतीतीला येतं म्हणून त्याचं नाव व्यापक ठेवलं आपण. नाहीतर परिच्छिन्नाला घेऊन सापेक्ष म्हणजे परिच्छिन्नाच्या सापेक्ष. म्हणजे घर मोठं आहे. घर मोठं आहे आपण केव्हा म्हटलो घटाला घेऊन म्हटलो. घड्याला घेऊन घर मोठं आहे म्हटलो. पण गाव मोठं आहे कुणाला घेऊन म्हटलो घराला घेऊन म्हटलो गाव मोठं आहे. तसं ब्रह्म व्यापक आहे कुणाला घेऊन म्हटलो उपाधींना घेऊन म्हटलो ना. उपाधी मर्यादित आहेत म्हणून. जो किसी का अपेक्षा से व्यापक होवे और किसी की अपेक्षा से परिचिन्न होवे सो अपेक्षिक व्यापक है. अर्थ कळाला ना.
अपेक्षिक व्यापक है। जैसे जैसे ग्रह जो है सो घटादि की अपेक्षा से व्यापक है और ग्राम की अपेक्षा से परिच्छिन्न है। जीव की उपाधी म्हणजे परिच्छिन्न आणि व्यापक दोन्हीचं पण ह्या ठिकाणी व्याख्या केली। जीव की उपाधी अविद्या नाना है और परिच्छिन्न है। जीवाची उपाधी जी अविद्या आहे ती अनेक आहे आणि मर्यादित आहे। अनेक आहे, नाना आहे, नाना म्हणजे बरीच आहे। अविद्या, ईश्वराची उपाधी कोण आहे सांगा? ईश्वराच्या उपाधीचं नाव काय? माया। आणि जीवाची उपाधीचं नाव काय? अविद्या। बरोबर ना? ईश्वराची उपाधी माया, जीवाची उपाधी अविद्या। माया एक आहे, अविद्या अनेक। माया उपाधी एकच रूपात आहे, मायेची उपाधी, कारण ईश्वर एक आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे, एक उपाधीला घेऊन ईश्वर एक आहे असं म्हटलं जातं। जगत कारण करता कारणता, आणि माया उपाधीला घेऊन, अविद्या उपाधीला घेऊन जीव अनेक आहेत असं वर्णन। म्हणून इथं काय सांगितलं? जीव की उपाधी अविद्या नाना है और परिच्छिन्न है। नाना आहेत म्हणजे अनेक आणि परिच्छिन्न आहे। तिचं ते जीव भी नाना है और परिच्छिन्न आहे, त्यामुळे जीव सुद्धा काय आहेत? नाना आणि परिच्छिन्न। अविद्या उपाधी अनेक आहे त्यामुळे ते परिच्छिन्न आहेत, जीव पण अनेक आहे त्यामुळे ते काय आहेत? परिच्छिन्न, मर्यादित आहे। ईश्वरासारखे होऊ शकत नाहीत, व्यापक होऊ शकत नाही। सृष्टि से पूर्व सो जीव की उपाधि अविद्या जीवन के कर्म सहित ही माया विषय लीन हो के रहती है। आता सृष्टीच्या पूर्वी सांगा नाही का, जीवन की उपाधी म्हणजे जीवाची उपाधी जी अविद्या आहे, जीवन के कर्म सहित माया विषय लीन हो के रहती है। आता तुम्ही सांगा, दिवसा आपण जे आपल्या जे जागृत अवस्थेमध्ये जे प्रतीतीला येतं ते सगळंच आपण स्वप्नामध्ये काय होतं, कुठं राहतं, म्हणजे झोपल्यानंतर कुठं राहतं, आपलं जगत प्रतीतीला येतं ते झोपल्यानंतर कुठं राहतं? सुषुप्तीमध्ये। अज्ञानामध्ये काय होतं? लीन होतं अज्ञानामध्ये लीन। तसं जेव्हा प्रलय कालामध्ये बघायला गेलं तर कधी सांगितलं हे? जेव्हा सृष्टीचे पूर्व, सृष्टीच्या पहिलं काय वाचतो? प्रलय कालच। सृष्टीच्या पहिलं काय आहे महाराज? सृष्टीच्या पहिलं प्रलय काल आहे। मग प्रलय कालामध्ये जी हे आहे काय आहे? प्रलय कालामध्ये म्हणजे जगत सृष्टी कुठं असते तर मायेमध्ये असते, ईश्वराच्या मायेमध्ये काय असतात? लीन असतात। म्हणून सृष्टीचे पूर्वस्व जीव की उपाधी अविद्या, ती अविद्या सुद्धा ईश्वराच्या मायेमध्ये काय असते? लीन असते। जीवन की कर्म सहित, मग जीवाच्या कर्माबरोबर, कर्मांच्या सहित, कारण पुन्हा त्या ठिकाणी प्रगट व्हायचं आहे, पुन्हा जाग व्हायचं आहे, पुन्हा मागल्या संस्कारांनी युक्त जाग व्हायचं आहे कालचं। नाहीतर मग जर संस्कार नसतील तर कालचं आठवलं नसतं आपल्याला। आपण झोपेत संस्कारासहित गेलो की नाही, मग कालचे संस्कार आपल्याला नसतील तर आपण आठवलं नसतो, बरोबर ना? त्यामुळे संस्कारासहित हा शब्द इथं वापरलाय। कर्म सहित माया विषय लीन होई के रहती है, सो माया सुषुप्ति विषय अविद्या की नाही ब्रह्म से भिन्न प्रतीत नाम सिद्ध होए नहीं। याकरता माया सुषुप्ति विषय अविद्या की नाही ब्रह्म से भिन्न प्रतीत नाम सिद्ध होए नहीं। माया सुषुप्ति विषय अविद्या की नाही, सुषुप्तीप्रमाणे अविद्या जशी सुषुप्तीमध्ये अविद्या असते तशी माया ही वेगळी म्हणता येत, म्हणजे ब्रह्म से भिन्न प्रतीत नाम सिद्ध होए नाही। अविद्येप्रमाणे ब्रह्म्यापासून वेगळी अशी प्रतीत नामानं होत नाही, बरोबर ना? जसं अविद्या आहे तशीच माया आहे, फक्त माया आणि अविद्येतला फरक मागे सांगितलाय। शुद्ध सत्वगुणाने युक्त असणारी उपाधी अविद्या तशी आहे। सुषुप्तीमध्ये काय होतं? ती अविद्या कार्य करते काय? काहीही जाणत नाही, या प्रकारचंच कार्य करते, काहीही जाणत नाही। ही काय आहे? अज्ञानाचं प्रकाशन आहे। कुणी केलं? ज्यानं केलं तो तर आहे की ज्यानं केलं, मी काही जाणत नाही, ह्याचं सुद्धा प्रकाशन झालं। बघा, मी काहीही जाणत नव्हतो झोपेत, हे कसं कळालं? संस्कारण, म्हणजे त्यावेळी मी काही जाणत नव्हतो, मग काही जाणत नव्हतो ह्या गोष्टीला कुणी बघितलं, तिथं तरी प्रकाशन झालं। जाग झाल्यावर त्याचं स्मरण झालं, बरोबर ना? काही जाणत नव्हतो पण अनुभवत होतो। काय अनुभवत होतो?
काहीच जाणत नाही हे अनुभवत होतो, म्हणायला काय हरकत नाही. आणि सुखानं झोपलो होतो, सुखाचा अनुभव आहेच की तिथे. या प्रकारचा त्या अवस्थेचं वर्णन आहे बरं का. सुखानं म्हणजे सुषुप्तीमधले. तसंच आहे ब्रह्मसे भिन्न प्रतीत नाम सिद्ध होवे नाही. त्याप्रमाणे जशी जीवाची अविद्या आहे तशी ब्रह्म्याची कोण आहे, माया. या ते सृष्टीसे पहिले सजातीय विजातीय स्वगत भेद रहित एकही अद्वितीय सच्चिदानंद ब्रह्मरूप था. सृष्टीच्या पूर्वी सजाती विजातीय आणि स्वगत भेद रहित एकच अद्वितीय ब्रह्म असं आहे. सृष्टीच्या पहिलं सजाती विजातीय स्वगत भेद रहित, नाही का. पुढं काय त्याचं वर्णन केलं असेल तर पुढं बघू, नाही तर मग त्याचं वर्णन करायला पाहिजे. किस ब्रह्म को सृष्टि के आरंभ विषय जीवन के परिपक्व भये कर्मरूप निमित्त से मैं एक हूँ सो बहुरूप होऊ ऐशी इच्छा भई. आता ह्याचं मी पुढं जर वर्णन नसेल तर आपण याचा विस्तार करू, स्वगत सजाती आणि विजातीय. पण पुढं बघू आपण जरासं. ब्रह्म को सृष्टि के आरंभ विषय जीवन के परिपक्व भये कर्मरूप निमित्त से मैं एक हूँ सो ब्रह्मरूप बहुरूप होऊ ऐसी इच्छा भई. सृष्टीच्या पूर्वी बरं का, बघा अर्थ. सृष्टीच्या पूर्वी, सृष्टी के आरंभ में जीवन के परिपक्व भये कर्मरूप निमित्त से. काय झालं, हे अनादीच आहे, पण सृष्टीच्या पूर्वी कसं म्हणायचं असं तुम्हाला प्रश्न आहे. हे अनादीच आहे, प्रवाह रूपानं काय आहे, अनादीच आहे. जीव त्यामध्ये प्रवाह रूपानं लीनच होत आहे कर्मांना घेऊन. पण त्या जीवांच्या कर्माची परिपक्व दशा झाली, आता फळ देण्याकरता आली. फळ म्हणजे परिपक्व कर्म त्यांचे आहेत, त्यांचं फळाची बघा, कर्माच्या फळाचा अभाव होतो. कर्म या एका दिवसाच्या कर्माचा अभाव होतो त्यावेळी माणसाला झोप येते. कारण आता कर्मफळ द्यायचा अभाव झाला, त्यामुळे तो काय गेला, सुषुप्तीत गेला, झोपेत गेला, बरोबर ना. कर्मफळाचा काय झाला, अभाव झाला. मग तसंच ही सृष्टीचा प्रलय जो आहे तो कर्मफळाचा अभाव घेऊनच झालेला आहे. सर्व जीवांच्या कर्माचा फळांचा काय झालाय, कर्माचा अभाव झाल्यामुळंच प्रलयचं रूप आहे. मग आता त्यातनं काय होतं, त्यांचा कर्मरूपती त्यांची परिपक्व अवस्थेला झाली आणि नंतर आता त्यांना फळ देण्यायोग्य झाले. त्यावेळी त्या त्यांचं निमित्त करून, कोणतं निमित्त करून, कर्माला फळ द्यायचं हे निमित्त करून ईश्वरानं काय, बघा पुढे काय लिहिले बघा पूर्ण. तीस इच्छा से ब्रह्म, हो का, तीन ब्रह्म की सृष्टि के आरंभ विषय जीवन के म्हणजे जीव के ना परिपक्व भय कर्मरूप निमित्त से. कर्माची परिपक्वता हे निमित्त घेऊन, बरोबर ना. मैं एक हूँ सो बहुरूप होऊ ऐसी इच्छा भई. मी एकच आहे पण बहुरूप व्हावं अशी काय झाली, इच्छा झाली. इथपर्यंत काय आलं ना आपल्याला, एक हो बहुरूप हो अशी इच्छा झाली. तीस इच्छा से, त्या इच्छेनेच ब्रह्म की उपाधि माया विषय क्षोभ होके कर्म में आकाश वायु तेज जल और पृथ्वी पंचमहाभूत उत्पन्न भये. त्या इच्छेला घेऊनच, कोणत्या इच्छेला घेऊनच, तीच इच्छाचे ब्रह्माची उपाधी जी माया विषय क्षोभ होऊन, त्या मायेमध्ये क्षोभ झाला. कोणत्या, ब्रह्माची उपाधी जी माया, क्षोभ होऊन त्या क्षोभानं काय झालं, कर्माते आकाश, पहिलं आकाश, नंतर वायू, नंतर तेज, नंतर जल आणि नंतर पृथ्वी, हे पंचमहाभूत उत्पन्न भये. 5 महाभूत काय झाले, उत्पन्न झाले. आता हा क्षोभ म्हणजे काय तुम्ही म्हणाल असं. क्षोभ म्हणजे काय, क्षोभ कर्माची परिपक्वता देण्याकरताचं निमित्त घेऊन. ईश्वर हा स्वतंत्र आहे, त्यामुळे ईश्वर हा सर्वज्ञ आहे. त्या जीवांच्या फळभोग देण्याकरता इच्छा पण तो करतो. पण ईश्वर इच्छा पण काय सांगितले महाराज, ईश्वर अनादि आहे म्हटल्यावर त्याची इच्छा सुद्धा काय अनादि आहे. मग ती कधी निर्माण ईश्वर झाले असं म्हणायचे काय, त्याला जेव्हा कर्माला फळ द्यायची इच्छा होईल त्यावेळी ते इच्छा होणारच की जगत रूपानं मी व्हावं, त्यांना कर्मफळ रूपामध्ये द्यावं, असं आहे की नाही. त्यामुळे ह्याची सुरुवात कधी हे बघायचं नाही. लोक म्हणतात, जगाच्या सापेक्ष शब्द इथं लक्षात ठेवायचं. जगत सापेक्ष सृष्टी उत्पत्ती पण आहे, म्हणजे जीव सापेक्ष ईश्वर, जीव सापेक्ष जगत, जीव सापेक्ष अविद्या, जीव सापेक्ष माया, सगळं कसं आहे, जीव सापेक्ष. जीवच ब्रह्म झाला तर आता काय माया, काय अविद्या, काय जगत आणि काय, नाही का, बरोबर ना.
हे सगळं कसं चाललंय महाराज? सापेक्षच. हां काय हां बरोबर. कसं चाललंय हे सगळं? सापेक्षच आहे, अपेक्षाकृतच आहे ना. बिना अपेक्षाचं काय जगद्रूप होतं. पण जीव सापेक्ष. तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव, वैकुंठी तो ठाव. त्यांचा जीवच देव झाला. आता काय जगद्रूपतेची प्रतिता भेदाने येईल. एक हरी आत्मा जीव शिव समा, एकच हरी जीव स्वरूपा. फक्त हे कुठंपर्यंत आहे म्हणजे त्याला इच्छा होणं असेल, हे असेल, हे सगळं सापेक्ष बोलायला काय हरकत नाही. आपण पुढं जाऊ हळूहळू. जेवढं कळतंय ते लगेच पुढे जाऊया, म्हणजे जरा असं आणि ग्रंथ आपल्याला सोडवता येऊ शकतो नाही का. एक एक ग्रंथ का एकदा का बरं नाही एखाद्या वेळ कळालं तर एक ग्रंथ संपला एवढं तर समाधान. बरं ग्रंथ आपण संपवला हे समाधान झालं की पुन्हा बळ येते. पुन्हा आणि ग्रंथ वाचताना जरा सोपं वाटायला. आता आपला आत्मविश्वास एवढा ताकदवर नसतोय अजून, आपल्याला काहीतरी काय. पण अगोदर मी ग्रंथ शिकलोय ही एक मनात ताकद तयार असते, मनाचं सामर्थ्य असते. त्यामुळं तो पुन्हा शिकताना सोपं वाटायला बरं का. म्हणून आपण नुकतं जर समजत नसेल तर समजून घेऊनच पुढं जायला काय हरकत नाही. समजून घ्यायलाच जावं पुढं. शंका मनात राहू नये. लक्षात आलं का? मनात शंका राहू नये. एखादी शंका जास्त दृढ असली तर ती घर करून बसते, मग ती आपल्याला त्रास देत बसते. ही इथे शंका नाही. त्यामुळे ती शंकाच ठेवायची नाही. प्रयत्न करायचा शंका घालवण्याचा. एका वेळ नाही घालवली तर पुन्हा वाचताना तरी का असना जाऊ शकते. पुन्हा वाचताना असेल का जाऊ शकते नाही का. अभ्यासाचा अर्थ काय? निरंतर सतत चिंतन ते करणं. आज बघितलं की उद्या नाहीच बघितलं तर काय अभ्यास होणार आहे. बरोबर ना. म्हणजे अभ्यासाचा अर्थ आहे की सतत सातत्य महत्त्व आहे. सातत्य बरोबर ना. नाहीतर नुकतं आल्या लगेच देव पाहिजे म्हटलं, लगेच मिळायला पाहिजे. कसं मिळेल? कैसेने दैवत प्रसन्न त्वरित उघार आहे निवांत शिंशिका. लगेच गडबडीत येणाऱ्याला लवकर भेटत नाही. जरासं स्थिर व्हावं लागेल. आणि अभ्यास. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की सहजावस्थेमध्ये ज्ञान ग्रहण करावं. अपेक्षाकृत ज्ञान असलं की मग मला ते मिळावं ही आसक्ती, दुःख आहे त्याच्यात. सहजावस्थेमध्ये अज्ञान. सहज बसलेल्या ठिकाणी मनाला स्थिर करायचं आहे आपल्याला आणि आत्मचिंतन करायचं. काय आपल्याला लांबचं काय मिळवायचं नाही. आहे तेच फक्त जे दिसतंय ते घालवायचं. मिळवायचं काय आहे? दिसतंय जे विपरीत रूपात ते काय करायचं आहे? हळूहळू काय करायचं? त्याला बाधित करायचं. म्हणजे घालवायचं म्हणजे संपवायचं, नाश करायचं नाही, बाधित करायचं. बरोबर ना. बाधित करायचं म्हणजे ज्ञान फक्त करून घ्यायचं आहे. ज्ञान करून घ्यायचं आहे. ब्रह्मसत्य जगद मिथ्या जीव ब्रह्मेवणापर एवढाच सिद्धांत मुख्य लक्षात ठेवायचा कायम. आणि त्याच्या बाबतीत चाललेली ही सगळी काय आहे? चिंतन आहे. सगळी चिंतनं तेच सिद्धांत शिकवण्याकरताची आहे. बरोबर. एक सिद्धांत कायम लक्षात ठेवा. ब्रह्मसत्य जगद मिथ्या जीवो ब्रह्मेव नापर. मग आता जगद मिथ्या आहे तर त्याचा त्याग करावा का? त्याग करायची गरज. जगतात वावरायचंच, जगतात राहायचंच, पण मिथ्या असं ज्ञान करून घ्यायचं. एवढाच एक भाग आहे. मग मोह, लोभ, आसक्ती, आकांक्षा याच्यापासून आपण काय होतो? परावृत्त होतो. विकारांपासून आपल्याला आवृत्ता येते ज्ञानानंतर. बरोबर ना. मग ही प्रवृत्ती आपल्याला दुःखदायक असते. उपाधी दुःखदायक असते. मी महाराज असं मी स्वतःला जर म्हणून घेतलं तर ही सुद्धा माझ्याकरता काय आहे? उपाधीच आहे. मग अहमपणा तयार, म्हणजे अज्ञानापासून अहमपणा तयार झाला ना, वेगळेपणाचा. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. उपाधी वेगळा जाणीवेच्या आणि सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून रहा गोविंदिगा. त्यामुळे उपाधी निवृत्त करायला गेलं तर उपाधीच मागं लागते. म्हणजे महाराज आम्ही म्हणायला गेलो. मी आता काय शिकायला गेलो? अध्यात्म शिकायला गेलो का? एकाला म्हटलं काय म्हणलं, तो म्हटला महाराज मला तुमच्या मार्गात यायचं, तुमच्यासारखं व्हायचं. मी म्हटलं माझ्यासारखं म्हणजे कसं व्हायचं? नाही म्हटलं कीर्तन करायचं आहे म्हटलं. मग आता काय? नाही म्हटलं पंढरपूरला निघालो माळ घालायला. म्हटलं आत्ता माळ घालणार कशा करता? म्हटलं कीर्तनांगाला माळ लागते म्हणून माळ घालायची. आता कीर्तनकार बनायचं म्हणजे माळ लागते म्हणून माळ घालायचे. इथनं जर सुरुवात असेल तर अर्थ समजण्यासारखा आहे की उपाधी घालवण्याकरता आपण प्रवेश आहे का सोडण्याकरता? उपाधी हो का? परमार्थ हा उपाधी परमार्थात सुखी असलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. परमार्थ हा आनंदा करते. परमार्थ हा कशा करताय? आनंद. परमार्थामध्ये आनंदच भेटतो. संतांच्या विचारांनी गेलं तर
आणि संतांच्या विचाराने नाही गेलं तर परमार्थात आनंद कसा भेटेल? परमार्थ हा आनंद करताय म्हणून प्रवचनला आल्यावर सुखी राहायचं, प्रसन्न राहायचं, चेहरा आनंदित ठेवायचा. आणि जर प्रवचनला बसूनही सुख आनंद प्राप्त होत नसेल तर मग दुःखच मिळत असेल तर प्रपंचात राहिलो का आणि प्रवचनात येऊन बसलो काय? दोन्हीचा अर्थ काय झाला? बरोबर ना? परमार्थ हा आनंद करताच आहे. टेन्शन घ्यायचं नाही, शिकताना पण घ्यायचं नाही, सहजावस्थेमध्ये सहज मिळत असते म्हणून उत्तमा सहजावस्था वर्णन केले. माऊली म्हणतात ना, प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझे नेके मती अखंड चित्तवृत्ती आठवे माते. मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला एखादी गोष्ट सहज प्राप्त होत असते, फक्त त्याच्या संगतीत जायचं. कोणाच्या संगतीत? संतांच्या विचारांच्या संगतीत. संतांच्या विचारांच्या संगतीत गेलं की ज्ञान आपोआपच आपल्या कानावरती येतं. आपोआपच एखाद्या वेळी एखादी गोष्ट नाही समजली म्हणून त्याला त्रास देत बसायचं नाही, पुन्हा ती समजण्याचा प्रयत्न करा, नाही का? प्रयत्न करा. त्या संगतीत राहिलं तर आपोआपच ज्ञान हळूहळू कळायला लागतं, अनुभवाला येतं. म्हणजे जोर दिला मला हे कळालंच पाहिजे, कळालंच पाहिजे, ते वरवरचं शब्द ज्ञान कळायला हो, कळालंच पाहिजे, कळालंच पाहिजे म्हणून. अनुभवाचं ज्ञानाचं काय करणार? शब्दज्ञान हे कळालंच पाहिजे, कळालंच पाहिजे म्हणून कळवून घेईल आपण, पण अनुभव पारमार्थिक हा अनुभव आहे परमात्म्याचा. फक्त आपण बाहेर न समजू शकतो ईश्वर म्हणजे काय, हे म्हणजे काय, माया म्हणजे काय, हे आपण शब्दज्ञानानं समजून घेऊ शकतो, ते कळवण्याचा प्रयत्न करू शकतो, काय हरकत नाही. पण एक अधिष्ठान लक्षात पाहिजे की ब्रह्मसत्य जगदमिथ्या जीवो ब्रह्मेव नापर. जीवच ब्रह्म आहे आणि ब्रह्मसत्य आणि जगदमिथ्या हा सिद्धांत झाला. हे समजण्याकरता सगळे उदाहरण आहे. हे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, अजिबातच प्रयत्न करायचा असा नाही. पण आसक्तीपूर्ण मला पाहिजेच पाहिजेच, मिळालंच पाहिजे नाही का, जरासं स्थिर व्हावं लागतं. याला अंतकरण आंतरिक झालं की ह्या ज्ञानाचा बोध होतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात इथे अंतरंगची अधिकारी. तिथला अधिकारी कोण आहे? अंतरंगीचा अधिकारी आहे, अंतरंगची अधिकारी आहे. बरोबर ना? कुठंपर्यंत आलं बघा सगळं. हा, इच्छा से पंचमहाभूत भये तीन का पंचीकरण नहीं भया था तब अपंचकृत थे. आता हे पंचमहाभूतापर्यंत आपण आलो. कशामुळे पंचमहाभूत झाले सांगा आता. मूळ पहिलं काय, पूर्व काय होतं? सृष्टी प्रलय अवस्थेमध्ये काय होतं? मायेमध्ये लय होता, लीन होते. आपण उदाहरणाकरता सुषुप्तीचं उदाहरण घेऊ, म्हणजे समजण्याकरता सोप्यात आपल्या दृष्टीने. सुषुप्तीमध्ये सगळी इंद्रियांसहित आपण काय असतं? अविद्येमध्ये लीन असतो. तसं सर्व सृष्टी हे मायेमध्ये काय आहे? जीवांच्या सहित, कर्मासहित, संस्कारासहित, कर्मसंस्कारासहित लीन आहे. मग काय झालं? जेव्हा त्यांना कर्माची परिपक्व झाल्यामुळं त्यांना फळ देण्याच्या इच्छेने ईश्वराच्या मनामध्ये काय आली? इच्छा आली. एकोहम भवस्याम. आणि मग सुरुवातीला मायेमध्ये क्षोभ होऊन काय प्रगट झालं? सुरुवातीला प्रगट म्हणावं लागतं, म्हणजे सापेक्ष शब्द आहे, तसं काय प्रगट झालं नाही. मग आकाश, सगळ्यात पहिलं काय शब्द आहे? आकाश. नंतर वायू, नंतर तेज, नंतर जल आणि नंतर पृथ्वी. हे नंतर पण शब्द बोलण्याची गरज नाही, पण समजून घेण्याकरता, आपलं समजण्याकरता बोलावं लागतं. एक जण म्हटला समुद्राला आग लागल्यावर मासं कुठं जातं? एक जण म्हटलं समुद्राला आग लागल्यावर मासं कुठं जातील? दुसरा एक जण म्हटला झाडावर जातील. आता ही दोघं पण काय आहे? अज्ञानीच म्हणायला पाहिजे की मासं. एक जण म्हणतो आग लागल्यावर कुठं जाईल, तर दुसरा म्हणतो झाड. तो अज्ञानी म्हणता येत नाही, झाडावर जातील म्हणायला. तिसरा म्हणायला लागला ते झाडावर जायला काय बैल आहेत का काय? आता बैल तर कुठं झाडावर जात नाही का? आता तुम्ही सांगा की समुद्राला आग लागू शकत नाही. पहिला म्हणला असं कसं म्हणताय, समुद्राला मासं झाडावर कसं जातील? ते म्हणले समुद्राला आग लागलच कशी बाबा. त्यामुळे उत्तर देणार दुसरा ज्ञानी आहे, पण पहिला काय आहे? पहिल्यानं असं प्रश्न केला म्हणून दुसऱ्याचं उत्तर असं आहे. म्हणून सृष्टी उत्पत्तीबद्दल त्यावेळी असं बोलावं लागतं. पहिल्याचा काहीतरी सापेक्षित प्रश्न आहे म्हणून सांगावं लागतं. आकाश, आकाशात वायू, वायूत तेज, तेजात जल, जलात पृथ्वी. अशा प्रकारे आकाशात वायू, आकाशात वायू तचा अर्थ आकाशापासून असा अर्थ समजायचा. आकाशात वायू, वायूत तेज, तेजतः जल, जलतः पृथ्वी. अशा रूपात ही पंचमहाभूतांची रूप. ही पंचमहाभूत अपंचीकृत आहे.
आणि यांना पंचीकृत करा होतं, ते भगवंताच्या आज्ञेनं पंचीकृत रूपात येते. पण अपंचीकृत म्हणजे अजून पंचीकरण झालेलं नाही आहे, तसेच स्वतंत्र आहेत बरं का. आता ही तिनका पंचीकरण नाही भयाता तर अपंचीकृत हे, बरोबर ना. आणि तीन ते समष्टी व्यष्टी रूप सूक्ष्म सृष्टी होय के, आणि त्यामुळं काय झालं, समष्टी व्यष्टी रूप सूक्ष्म सृष्टी होय. अपंचीकृत महाभूतांमुळे काय झाली, सूक्ष्म सृष्टी. पीछे ईश्वर की इच्छा से तब जब तिनका पंचीकरण भया, आणि ईश्वराच्या इच्छेनं त्यांचं काय झालं, पुन्हा पंचीकरण झालं. तब सो भूत पंचीकृत भये, सगळे हे पंचमहाभूत पंचीकृत झाले. तीन ते समष्टी व्यष्टीरूप स्थूल सृष्टी भये हे, त्यामुळं काय झालं, व्यष्टी आणि समष्टी रूपामध्ये स्थूल सृष्टीची रूपता. कळालं ना. मूळ अज्ञान मायेमध्ये सगळे जीव कर्माच्या संस्कारासहित लीन होते मायेमध्ये. त्यामुळं काय, मायेमध्ये क्षोभ होऊन ईश्वराच्या स्वेच्छेने जगद्रूप त्याची पंचमहाभूतांची रूपता ती अपंचीकृत आहे. तोपर्यंत सूक्ष्म सृष्टीची रूपता, मग समष्टी आणि व्यष्टी. आणि ते जेव्हा पंचीकरण होतं ईश्वरा इच्छेचे, पंचीकरण झाल्यानंतर त्याला म्हणतात स्थूल सृष्टीची रूपता, व्यष्टी आणि समष्टी. बरोबर ना. समष्टी आणि व्यष्टी म्हणजे काय, सर्वांना समष्टी म्हणायचं, आणि आपल्यापुरते आहे त्याला काय म्हणायचं, व्यष्टी, मर्यादित. जसं एक झाड म्हटलं की व्यष्टी, आणि झाड अनेक आहेत त्या सगळ्यांना घेऊन वन नाव होतं, त्याला म्हणायचं समष्टी. बरोबर ना. अशा प्रकारचं ते आहे वर्णन. आता तीनमे समष्टी स्थूल सूक्ष्म कारण प्रपंच का अभिमानी जीव की दृष्टि से ईश्वर है, और व्यष्टि स्थूल सूक्ष्म कारण प्रपंच का अभिमानी जीव है. आता बघा, व्यष्टि स्थूल सूक्ष्म कारण कारण प्रपंच का अभिमानी जीव है. समष्टीचा अभिमानी ईश्वर आहे आणि व्यष्टीचा अभिमानी जीव आहे. आता तीन गोष्टी समजा आपण, सूक्ष्म कारण सूक्ष्म आणि स्थूल. कारण सूक्ष्म आणि स्थूल. कारण शरीर, सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर. आता आपण सांगितलं अपंचीकृत आहे त्याला काय म्हणायचं, सूक्ष्म शरीर. पंचीकरण झाल्यानंतर जे होतं त्याला काय म्हणायचं, स्थूल. आणि कारण रूपामध्ये जी अविद्या माया, त्यामध्ये जे अभिमान धारण करून असतात, मी काही जाणत नव्हतो, या प्रकारचं हे कारणच म्हणायला गेलं ना. मग ती कारण शरीरात तीन रूपता, कारण सूक्ष्म स्थूल. आता हे जर समष्टी रूपात बघायला गेलं, सगळ्यांचं कारण, सगळ्यांची सूक्ष्म शरीर आणि सगळ्यांची स्थूल रूपता, ही सगळी जी प्रतीला येते, त्यांचा जो अभिमानी आहे त्याला ईश्वर. आणि केवळ आपले शरीर, आपलं मूळ कारण अविद्या, त्याचं सूक्ष्म शरीर आपलं, आणि आपलं स्थूल शरीर, हे शरीर, याचा अभिमानी त्याला जीव म्हणायचं. म्हणजे अभिमान करतो, मी माझं. बरोबर ना. याला अभिमानी काय म्हणायचं, जीव. आणि सर्व विश्वाला, हे विश्वची माझे कोण म्हणतं, माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर, माऊली म्हणतात. ह्या अवस्थेला आपण गेलं पाहिजे. पण देव म्हणताना काय म्हणतो, अहमी सर्वभूतानां ईश्वरः, अहम, मी सर्व जगाचा कोण आहे, ईश्वर, अधिष्ठाता. पण त्याचा अहम बंदित नाही त्याला करत, त्याचा अहम तो स्वतंत्र आहे, तो त्याला अभिमानी करत नाही. त्याचा जरी अभिमान असला तर तो यथार्थ अनुभूती आहे की तो त्याला बंधन नाही, त्याची उपाधी त्याला बंधीन करत नाही, समष्टी रूपामध्ये, नाही का. अशा रूपात बघू शकतो आपण. आता इथपर्यंत आपलं झालं ना, कारण टाईम झाले आपलं वाटतं. आता ह्या प्रश्नापर्यंत नित्यमुक्त है आणि ईश्वर सर्वज्ञ होय, नित्यमुक्त है, सो जीव अल्पज्ञ होणे ते बद्ध. ईश्वर हा सर्वज्ञ आहे आणि नित्यमुक्त आहे, जीव हा अल्पज्ञ आहे आणि बद्ध आहे. एवढा अर्थ इथं. इस रीती से शुद्ध ब्रह्म विषय प्रपंच का आरोप आहे. याप्रमाणे शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप झाला. मूळ कोण आहे, शुद्ध ब्रह्म, त्याच्या ठिकाणी प्रपंचाचा काय झाला, आरोप. हे आरोपितच आहे, हे सगळं कल्पितच आहे. मग सूक्ष्म स्थूल कारण, समष्टी आणि व्यष्टी, हे प्रपंच रूपतेचा आरोप. मग कोणाच्या ठिकाणी कोणाचा आरोप. प्रश्न काय होता पहिला, प्रश्न बघा तिकडे, नाही प्रश्नापासून या.
33 प्रश्न. शुद्ध ब्रह्म विषय प्रपंच का आरोप कैसे हुए आहे, याचं उत्तर आता आपण बघितलं. प्रश्नाचं उत्तर बघितलं आहे ना. शुद्ध ब्रह्म्याच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप कसा झाला. मूळ शुद्ध ब्रह्म माया उपाधीने युक्त, त्या मायेमध्ये काय झालं, क्षोभ होऊन आकाश जल तेज पृथ्वी, आकाश वायू तेज जल पृथ्वी याची रूपता आणि त्यांच्या अपंचकृत्यमुळं सूक्ष्म शरीर पंचीकृत झाल्यामुळं स्थूल शरीर आणि मूळ जे अविद्य रूप आहे म्हणजे माया अविद्याला घेऊन कारण शरीर, या दोन रूपात बघायचं, एक समष्टी आणि वेष्टी. याचं नाव जो प्रपंच. प्रपंच का म्हटलं असेल सांगा. 5 आहेत ना पंच, पंचमहाभूत, ते प्रकृष्टेन प्रतीतीला येतात म्हणून त्याचं नाव प्रपंच, नाही का. आणि ह्या प्रपंचाचा काय झालाय, आरोप. वास्तविक आहे ब्रह्म पण झालाय आरोप. इथपर्यंत बघितलं. आता पुढला जो प्रश्न आहे तो पुन्हा बघू आपण. हे आरोप सत्य आहे या मिथ्या आहे. आता हा आरोप खरा आहे का खोटा आहे, नाही का, बघायला पाहिजे. हे वकील साहेब, आरोप खरे आहेत का खोटे आहेत हे सिद्ध करण्याकरता वकील लागतात. कुंडली गौरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.